आपल्या आईला काय म्हणते, अर्धा हात घालते की शाळा सोडू नको अशी. सोडू नको, सोडू नको, सोडू नको शाळा माझी आई शिकू दे ग मला. सोडू नको शाळा माझी आई शिकू दे ग मला. साहेब हवा घरात पण मॅडम नको तुला, का ग मॅडम नको तुला. साहेब हवा घरात पण मॅडम नको तुला, का ग मॅडम नको तुला. ही मुलीची अर्थ हात आहे किंवा मला का शिकवत नाही, मला शिकवायला लागले, मला पण शिकव. मग पूर्वी जुन्या काळाप्रमाणे ह्या पालकांनी त्या मुलीला शिकवलं आणि मुलाला शिकवलं, मग मोठा अधिकारी झाला. या साहेबाला शिकवण्यात डोळं तुझं गेलं, या साहेबाला शिकवण्यात आयुष्य तुझं गेलं. वाट त्याची बघण्यात डोळं तुझं गेलं, वाट त्याची बघण्यात डोळं तुझं गेलं. शिपायाने, शिपायाने, या शिपायाने ऑफिस मधून हाकललं तुला. साहेब हवा घरात पण मॅडम नको तुला, का ग मॅडम नको तुला. साहेब हवा घरात पण मॅडम नको तुला, का ग मॅडम नको तुला. या साहेबाची वाढली ऐट विसरला आई, अहो या साहेबाची वाढली ऐट विसरला आई. जन्मदाती लाज म्हणतो हा काम वाली पाय, जन्मदाती लाज म्हणतो हा काम वाली पाय. मॅडम कडे, मॅडम कडे, मॅडम कडे राहण्याचं भाग्य लाभल तुला. साहेब हवा घरात पण मॅडम नको तुला, का ग मॅडम नको तुला. स्वतःच्या आईला हा उच्च गृहशिक्षक समाजात गेला बा, असं माणूस काय म्हणतोय, कामवाली बाई आहे आणि असं कुठं हाकून दिलेलं आहे. मग या गोष्टीचं तेव्हा म्हाताऱ्याच्या मला अतिशय दुःख झालं. मनाला तुझ्या लागले शब्द यातना झाले आले, कामवाली बाई ऐकावं ना. मनाला तुझ्या यत्ना झाल्या, मनाला तुझ्या यत्ना झाल्या दुःख झालं लय. मुलींचाही शिक्षण होणं महत्वाचं आहे. त्यावेळेस त्या आईला कळले खरंच आपलं चूक झाली. मनाला तुझ्या यत्ना झाल्या दुःख झालं लय. मुलींचाही शिक्षण होणं महत्वाचं आहे. आया बायानो, आया बायानो, आया बायानो, स्त्री शिक्षणाला साथ तुम्ही घाला. साहेब हवा घरात पण मॅडम नको तुला, का ग मॅडम नको तुला.